नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द ऑफिसर युअर पर्सनल मेंटरच्या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. नुकताच कंबाईन ग्रुप बी चा पेपर झालेला आहे. गेल्या अनेक दिवसापासून बरेच विद्यार्थी या परीक्षेची तयारी करीत होते आणि एकदाचा हा पेपर संपन्न झाला. यानंतर म्हणजे आतापर्यंत बऱ्याच जणांनी आन्सर पडताळून पाहिले देखील असतील. मात्र आयोगाचे आन्सर की येईपर्यंत आपल्याला थोडंसं वेट करावं लागेलच. त्याआधी द ऑफिसर युअर पर्सनल मेंटरच्या वतीने आपण चालू घडामोडी या परीक्षेमध्ये विचारल्या गेलेल्या चालू घडामोडी या विषयाचे 15 प्रश्नांचं संभाव्य उत्तर मालिका थोडक्यात या ठिकाणी पाहणार आहोत. तर याआधी थोडंसं चर्चा करू. पेपरच्या संदर्भात बऱ्याच जणांचं संमिश्र प्रतिक्रिया होती. पेपरच्या संदर्भात एक ॲव्हरेज पेपर असा समजू, त्यात काही घटक टार्गेट करण्यात आलं होतं आणि त्यात थोडंसं टफ लेवल म्हणजे प्रश्नांची जी लेवल आहे तर ती थोडीशी टफ आपल्याला दिसून येते. त्यातला घटक म्हणजेच तो आपलाच विषय होता, चालू घडामोडी. साधारण तुम्ही पाहिलं तुमच्या लक्षात येऊन जाईल पेपरमध्ये इतर विषयांच्या तुलनेमध्ये चालू घडामोडी यावेळेस थोडंसं हार्ड असं आपण म्हणू शकतो. अनेक प्रश्न जे होते तर ते आपण याआधी परीक्षा सेशन देखील घेतली होती प्रश्नोत्तराचे. त्यात अनेक हायलाइटेड टॉपिक घेतलेले होते. कुठल्याही परिषदा असतील, आंतरराष्ट्रीय महत्त्वाचे पुरस्कार आहेत, व्यक्तिविशेषमध्ये चर्चेत असलेले व्यक्ती त्यांच्याविषयी, युद्ध सराव असेल, चक्रीवादळासंबंधी काही प्रश्न, असे सर्व प्रश्न बाजूला सारून या ठिकाणी यावेळेस एक वेगळ्या स्वरूपाचे प्रश्न, वेगळ्या धाटणीचे प्रश्न म्हणून त्या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहेत. तर यामध्ये आपल्याला या परीक्षेला सामोरे जात असताना कुठल्याही परीक्षेत एखादा विषय टार्गेट केला जातो आणि त्या ठिकाणी थोडीशी म्हणजे काठीण्य पातळी ज्याला म्हणू आपण तर ती अधिकची आपल्याला दिसून येते. त्यामध्ये चालू घडामोडी यावेळेस आपल्याला दिसून येतो हा विषय. तर या विषयाचे काही प्रश्न विचारले गेलेले 15 प्रश्न जे आहेत तर त्या प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी आपण पाहणार आहोत. महाराष्ट्र गट ब राजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 या परीक्षेमधील 2 फेब्रुवारीला जो पेपर झाला त्यातील चालू घडामोडी या विषयाच्या प्रश्नांची उत्तरे, संभाव्य उत्तरे म्हणून आपण थोडक्यात जाणून घेऊया. ठीक आहे, चला सुरुवात करू. पहिलाच प्रश्न आहे BN गोस्वामी, म्हणजे ही जी सिरीज आहे तुम्हाला प्रश्नांची तर त्यात 15 प्रश्न चालू घडामोडी आपण बाजूला काढलेले आहेत आणि त्यातील हे प्रश्न या ठिकाणी घेतोय. तर BN गोस्वामी हे खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते असा हा पहिला प्रश्न चालू घडामोडी या विषयाचा आपल्याला तिथे दिसून येतो. आणि पर्याय होते कला इतिहास पहिला पर्याय, दुसरा आहे भारतीय प्राचीन इतिहास, तिसरा पर्याय जागतिक इतिहास, चौथा आहे साहित्य. तर एकूणच पाहायला गेलं तर व्यक्तिविशेषवरती हा प्रश्न या ठिकाणी विचारला गेलेला आहे. काय हायलाइटेड व्यक्तींबद्दल आपण माहिती घेत असतो, मात्र एक तुमच्या लक्षात यायला हवं 2023 आणि 24 या वर्षातल्या घडामोडींचा अभ्यास करीत असताना प्रामुख्याने आपण काही 2023 मधले तुम्हाला सांगितलं होतं की तो अभ्यास करणं गरजेचं आहे आणि त्यावर आधारित परीक्षेला प्रश्न विचारले जातील. बऱ्याच जणांनी तो अभ्यासही केलेला होता, मात्र त्यात कुठला घटक सोडायचा, कुठला अभ्यासायचा यामध्ये बऱ्याच जणांचं भ्रमनिरास देखील झालेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे त्या ठिकाणी कन्फ्युजन झालेलं दिसून येतं आपल्याला. मग इथे तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की शेवटी घाईघाईमध्ये 1 महिना 2 महिना शिल्लक आहे आणि त्यावेळेस आपण इयरबुक वगैरे काहीतरी अभ्यासलो आणि परीक्षेला सामोरे गेले, त्यातनं हे प्रश्न सुटण्यासारखे नक्कीच नव्हते. हे एक लक्षात घ्या. मी आपल्या सेशनमध्ये मागे बऱ्याचदा सांगितलं होतं की आपल्याला कुठलंही एकदम अचानक शेवटी एकदम कुठलं इयरबुक म्हणा किंवा एकत्र नोट्स कोणाच्या तरी अभ्यास करून परीक्षेला सामोरे जाणं शक्य नाही. इतर विषयांप्रमाणेच ज्याप्रमाणे आपण अभ्यास करतो लगेच उत्तराकडे वळू आपण. थोडीशी माहिती देणं गरजेचं आहे, कारण पुढे तुम्ही ते दक्ष राहावं याकरिता. ज्यावेळेस विषयाचा अभ्यास करतो, इतिहास असेल, भूगोल असेल, राज्यघटना, त्या विषयाला ज्या प्रकारे आपण न्याय देतो, अधिक तासांचं डिवायडेशन करतो, त्याचप्रमाणे आपल्याला चालू घडामोडी या विषयांचंही डिवायडेशन सुरुवातीपासून करणं गरजेचं आहे. तरच तुम्हाला व्यवस्थितरित्या प्रश्नांची उत्तरे देता येऊ शकतात. पुढील परीक्षेची तयारी करतायत 2025ची काही विद्यार्थी, तर 9 नोव्हेंबरला परीक्षा होणार आहे, तर 24च्या घडामोडी बारकाईनं अभ्यासणं गरजेचं आहे. ओके, हे एक लक्षात घ्या. आणि आतापासूनच रोज 2 तास तरी करंट अफेअर्सला देणं गरजेचं आहे, ज्याप्रमाणे बाकीच्या विषयांचा तुम्ही अभ्यास करताय. व्यक्तिविशेषमध्ये एखाद्या व्यक्तीचं निधन झालं असेल, निवड झालं असेल, त्याबद्दलची माहिती घेत असताना सविस्तर अशी माहिती आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे. त्या व्यक्तीशी रिलेटेड सर्व बाबी वाचून घेणं, नोट्स काढणं, त्याचं रिव्हिजन करणं, कशा पद्धतीने प्रश्न विचारले जाऊ शकतात त्याचाही थोडक्यात आढावा आपल्याला घ्यावा लागणार आहे. त्याच अनुषंगाने त्या धर्तीवरती आयोगाने हा प्रश्न विचारला होता BN गोस्वामी यांच्याविषयीचा. तर ते प्रसिद्ध कला इतिहास म्हणून ओळखले जातात. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं. थोडक्यात त्यांच्याविषयीची माहिती जाणून घेऊ आपण. तर पूर्ण नाव ब्रिजेंदर नाथ गोस्वामी हे त्यांचं पूर्ण नाव होतं. 15 ऑगस्ट 1933 या वर्षी त्यांचा जन्म झालेला होता. 20हून अधिक पुस्तकांचं लिखाण त्यांनी केलेलं आहे. विशेष म्हणजे त्यांना महत्वाचे 2 पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं. एक पद्मश्री 1998 आणि 2008 या वर्षी पद्मभूषण या पुरस्काराने त्यांचा सन्मान केला गेला. आणि 17 नोव्हेंबर लक्षात घ्या, आता इथे महत्वाचा आहे हा भाग, याला अनुसरून विचारलेला आहे. हे कला इतिहास तज्ज्ञ म्हणून ते ओळखले जातात. अनेक पुस्तकांचं त्यांनी लिखाण देखील केलेलं होतं. पद्मश्री पद्मभूषण पुरस्काराने देखील त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. निधन त्यांचं नोव्हेंबर 2023 मध्ये झालेलं असल्या कारणाने या ठिकाणी
व्यक्तिविशेष म्हणजे 23च्या घडामोडींचा अभ्यास करत असताना यावेळेस आयोगाने एक गोष्ट मात्र पक्की केली, ती म्हणजेच कोणती, आपल्याला लक्षात येऊन जाईल. मागचं काही जास्त विचारलं तर भानगडीत गेलं नाही. मागच्या काही प्रश्नपत्रिका जर पाहिल्या कंबाईनच्या तर त्यामध्ये आपल्याला दिसून येतं की चालू घडामोडींचा अभ्यास वर्ष 1.5 वर्षाचा आपण करतो आणि विचारलं जातं 2-3 वर्ष आधीचं. हे असा काही प्रकार या ठिकाणी आपल्याला दिसून आलेला नाही या परीक्षेमध्ये. त्यामुळेच 2023 मध्ये त्यांचं निधन झालं होतं नोव्हेंबर महिन्यामध्ये आणि त्यांच्यावरती हा प्रश्न या ठिकाणी विचारला गेला होता. पाहूया नेक्स्ट क्वेश्चन विधानात्मक स्वरूपात. यस, तर दुसरा प्रश्न आहे, लक्षद्वीप संबंधी पुढील विधानांपैकी अयोग्य. ओके, इथं बऱ्याच जणांना योग्य देखील वाटलं असेल. उत्तर शोधत असताना विधान वाचून आपण योग्य उत्तराकडे देखील वळण्याचा प्रयत्न केलेला असणार आहे, मात्र अयोग्य म्हटलेलं आहे. मी पुन्हा एकदा तुम्हाला या प्रश्न विधानात्मक मध्ये आपण या प्रश्नांचा सराव करून घेतला होता. योग्य, अयोग्य, बिनचूक, अचूक हे सगळं आपलं व्यवस्थित पाहणं गरजेचं आहे. तर दुसरा प्रश्न, लक्षद्वीप संबंधी पुढील विधानांपैकी अयोग्य विधान कोणते, असा प्रश्न होता. अ, ब, क, ड साधारण 4 विधाने या ठिकाणी दिलेली आहेत. पहिलं विधान पाहून लगेच उत्तराकडे वळू. विधानातच करेक्शन बरोबर आहे, अयोग्य आहे का योग्य आहे ते पाहून घेऊ. अविधान, लक्षद्वीप म्हणजे मल्याळम आणि संस्कृत भाषेमध्ये लाख द्वीप होय. तर यस, पहिलं विधान बरोबर आहे. अयोग्य म्हटलेलं आहे, पुन्हा लक्षात घ्या, आपल्याला चुकीचं विधान असलेलं निवडायचंय. पहिलं बरोबर असल्यामुळे ते उत्तर आपलं नसणार आहे. दुसरं पाहू, ब विधान, आकारमानानुसार हा भारताचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात छोटा केंद्रशासित प्रदेश आहे का, तर नाही. इथे आपल्याला सापडलं उत्तर ब. ओके, ब विधान अयोग्य आहे. तर सर्वात लहान असलेला दुसऱ्या क्रमांकाचा म्हटलेला आहे. ओके, दुसऱ्या नाही, तिथे लक्षात घ्या, तर पहिल्याच क्रमांकाचा आहे. पहिल्या क्रमांकाचा आकाराने लहान असलेला हा केंद्रशासित प्रदेश आहे. ओके, लक्षद्वीप. दुसऱ्या क्रमांकाचा त्यानंतर दुसरा क्रमांक चंदीगडचा येतो, तर इथे लक्षद्वीप आपल्याला नोट करायचं आहे. करेक्शन आपण तुरंत केलेलं आहे. चुकीचं विधान अयोग्य विधान ब आहे, जे आपल्याला उत्तरात ते शोधायचं आहे, अयोग्य विधान. क पाहू विधान, या केंद्रशासित प्रदेशाचे मुख्य शहर कवरत्ती आहे का, तर यस, हे मात्र बरोबर आहे. त्यानंतर ड पाहूया, अगत्ती हे लक्षद्वीपची राजधानी आहे का, तर नाही. अगत्ती एक महत्वाचं शहर आहे त्या ठिकाणी. तिथे एकमेव लक्षद्वीपचं विमानतळ असलेलं एकमेव अगट्टी शहर प्रमुख शहर आहे, मात्र राजधानी नाही आहे. तर राजधानी काय आहे, तर कवरत्ती हे राजधानी आहे. ओके, इथे एक लक्षात घ्यायचं आपल्याला, राजधानी काय आहे, कवरत्ती ही लक्षद्वीपची राजधानी आहे. अगत्ती हे राजधानी नसून महत्वाचं शहर आहे, विमानतळ आहे त्या ठिकाणी एकमेव लक्षद्वीपमध्ये. त्या ठिकाणी ड विधान म्हणून चुकीचं ठरतं. आता पहा, उत्तराकडे आपण वळूया. ब आणि ड ही 2 विधानं या ठिकाणी चुकीची असल्या कारणाने पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं म्हणजेच दुसऱ्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे. पाहूया यानंतर 15 प्रश्नांपैकी विचारला गेलेला तिसरा प्रश्न, केंद्र सरकारच्या कोणत्या मंत्रालयाद्वारे संघटन से समृद्धी हे अभियान चालवले जाते. पर्याय क्रमांक 1 गृह मंत्रालय, पर्याय क्रमांक 2 वित्त मंत्रालय, पर्याय क्रमांक 3 ग्रामीण विकास मंत्रालय आणि पर्याय क्रमांक 4 व्यापार मंत्रालय. तर या ठिकाणी पुन्हा एकदा 2023 कडे येतो मी. ओके, साधारण 18 एप्रिल 2023 मध्ये त्यावेळेस ग्रामविकास मंत्री गिरिराज सिंह यांनी महिलांना अधिक सक्षम करण्याकरिता संघटन से समृद्धी हे अभियान चालवलं गेलं होतं आणि ग्रामविकास मंत्रालयाद्वारे, ग्रामविकास मंत्री होते, ग्रामविकास मंत्रालयाद्वारे हे अभियान त्या ठिकाणी चालवण्यात आलं होतं. एप्रिल महिन्यामध्ये या अभियानाची सुरुवात दिसून येते, 18 एप्रिल 2023. तर पुन्हा एकदा पहा, 2023 या वर्षातलाच हा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारला गेलेला आहे. ओके, त्या माहितीवर आधारित हा प्रश्न या ठिकाणी विचारला. संघटन से समृद्धी, अभियान असतील, योजना असतील तर ते आपल्याला अभ्यासणं गरजेचंच आहे. राष्ट्रीय घडामोडीमध्ये प्रामुख्याने त्याविषयीचे प्रश्न या ठिकाणी हेरून विचारले जातात. त्याच अनुषंगाने हा एक प्रश्न या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 ग्रामीण विकास मंत्रालय हे करेक्ट आन्सर. नेक्स्ट वन पाहू, चौथा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या अंतराळ संशोधन संस्थांनी भूगर्भातील पाण्याचे सर्वेक्षण करण्यासाठी संयुक्तपणे SWOT नावाची आंतरराष्ट्रीय SWOT काय आहे ते आपण जाणून घेऊ. SWOT नावाची आंतरराष्ट्रीय उपग्रह मोहीम त्या ठिकाणी सुरू केली. पर्याय क्रमांक 1 नासा आणि CNEC, पर्याय क्रमांक 2 नासा आणि इस्रो. ओके, इथे इस्रो असं झालं, इस्रो यस. तिसरा आहे नासा आणि ESA आणि चौथा आहे नासा आणि JAXA. सो या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे तर पर्याय क्रमांक 1 नासा आणि CNEC ही जी आहे फ्रेंचची म्हणजे फ्रान्सची ती अंतराळ संशोधन संस्था आहे. नासा आपल्याला माहिती आहे, नासाबद्दल ऐकले बरेचदा आपण, अमेरिकेची आहे. नासा आणि CNEC फ्रान्सची आहे. थोडक्यात या टॉपिक बद्दलची माहिती आपण या ठिकाणी घेऊ. तर पृथ्वीवरील पाण्याचे सर्वेक्षण करण्यासाठी नासाने आंतरराष्ट्रीय मोहीम सुरू केलेली आहे, SWOT ती सुरू केली. नॅशनल एरोनॉटिक्स स्पेस ऍडमिनिस्ट्रेशन नासा
हे एक आहे, आणि फ्रेंचची दुसरी जी असेल CNES, जिथे प्रश्नांमध्ये ऑप्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळतं, तर फ्रेंच स्पेस एजन्सीचं नाव आहे नॅशनल डी एट्यूड्स स्पॉटियल्स नावाची ही फ्रान्सची आहे. या दोघांनी मिळून संयुक्तपणे सॉट या हे जे अंतराळयान आहे ते प्रक्षेपित केलेलं आहे. या ठिकाणी एक गोष्ट आपल्याला आणखीन जाणून घ्यायची आहे, त्यामध्ये ब्रिटन आणि कॅनडाचा यात संयुक्त भागीदारी दिसून येते. मात्र या दोघांच्या संयुक्त भागीदारीसोबतच 2 राष्ट्रांनी प्रामुख्याने हे प्रक्षेपित केलेलं आहे. ते कोणतं, तर नासा आणि फ्रेंचच्या अंतराळ तंत्र म्हणजे अमेरिकेच्या अमेरिकेची जी अंतराळ संघटना आहे ती, आणि त्याचबरोबर CNEC फ्रान्सची अंतराळ संघटना, या दोघांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रक्षेपण करण्यात आलेलं होतं. तर काय उद्दिष्ट नेमकं याचं, तर पृथ्वीच्या पृष्ठभागावरील पाण्याचे जगातील वहिले जागतिक सर्वेक्षण महासागराच्या पृष्ठभागाच्या स्थलांतराचे बारीक सारीक तपशिलांचे निरीक्षण करण्यास आणि स्थलीय पृष्ठभागाच्या पाण्यातील बदलांचे मोजमाप करण्यास सक्षम बनवणे याचं प्रमुख उद्दिष्ट आहे. तिथे मेन्शन केलं आपण. या मोहिमेतून मिळालेल्या माहितीचा वापर हवामानातील बदलांमध्ये समुद्राचा प्रभाव, जागतिक तापमान वाढीचा जलस्रोतांवर होणारा परिणाम आणि पूर, दुष्काळ यांसारख्या आपत्तीसाठी समुदायांची तयारी समजून घेण्यासाठी केला जाऊ शकतो. ओके, तर हे महत्वाची माहिती याविषयीची आपण या ठिकाणी घेतलेली आहे, ते आपल्याला नोट करणं गरजेचं आहे. महत्वाचे 2 CNEC हे फ्रान्सचे आहे, लक्षात घ्या. नासा हे अमेरिकेचे आहे. तर एकूणच सॉट बद्दल थोडक्यात मेन्शन करू. सरफेस वॉटर ओशन ट्रोपोग्राफी हे त्याचं पूर्ण लॉंग फॉर्म आहे, हे एक आपल्याला इथे ऍड करून घ्यायचंय. ओके, चालेल. यानंतर पाहूया नेक्स्ट क्वेश्चन, 5वा प्रश्न. तर प्रामुख्याने जे निर्देशांक आहेत त्या निर्देशांकाबद्दल परीक्षेत विचारलं जातं. मात्र इथे निर्देशांक विचारत असताना निर्देशांक कोण प्रकाशित केलं हा प्रश्न आपल्याला दिसून येतो. तर नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला दिसतो इथे, अन्न कचरा निर्देशांक हा अहवाल 2024चा कोणी प्रस्तुत केला आहे हे विचारलं आहे. तर पर्याय क्रमांक 1 संयुक्त राष्ट्र संघ पर्यावरण कार्यक्रमाच्या यांनी तो प्रस्तुत केलेला आहे अन्न कचरा निर्देशांक. या अहवालाचं थोडक्यात माहिती घेऊ. तर अन्न कचरा निर्देशांक 2024 हा संयुक्त राष्ट्राच्या पर्यावरण कार्यक्रमाने युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम आणि सोबतच वेस्ट अँड रिसोर्सेस ऍक्शन प्रोग्राम रॅप यांच्या संयुक्त लेखनातून हा प्रकाशित झालेला आहे. म्हणजे फक्त संयुक्त राष्ट्राच्या पर्यावरण कार्यक्रम UNEP सोबत म्हणजे एकट्यानेच नाही, तर त्याच्यासोबत वेस्ट अँड रिसोर्सेस ऍक्शन प्रोग्राम या दोघांच्या वतीने हा प्रकाशित झाला अहवाल. या अहवालातून कचऱ्यावर सर्वात अचूक जागतिक अंदाज त्या ठिकाणी दिलेले आहेत. तसेच 2022 मध्ये 1.5 अब्ज टन अन्न कचरा हा निर्माण झाला आहे आणि अन्न कचरा कमी करण्यासाठी मार्गदर्शन देण्यासाठी हा अहवाल प्रकाशित करण्यात आलेला आहे. या अहवालात अन्न कचरा कमी करण्याच्या सर्वोत्तम पद्धती देखील सुचवण्यात आलेल्या आहेत. अहवालातील प्रमुख बाबी फक्त इथे मेन्शन केलेल्या आहेत. यानंतर अन्न कचरा मोजमाप करण्यासाठी विविध पद्धती, त्यांची ताकद आणि मर्यादा यांचा अभ्यास करण्यात आलेला आहे. ओके, तर थोडक्यात अन्न कचरा निर्देशांकाबद्दल माहिती कोणी प्रकाशित केला असा हा प्रश्न होता. नेक्स्ट वन, 6वा प्रश्न. द इंडियन नेव्ही ऍट 75 रेमिनिन्सिंग द व्हायेज या पुस्तकाचे लेखक कोण विचारलेला आहे. आपण पुरस्कार पुस्तके टॉपिक अभ्यासत असताना प्रामुख्याने चालू घडामोडीमध्ये नव्याने म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला 1-2 वर्षातल्या काही प्रमुख लेखकांची पुस्तकं प्रकाशित झालेली असतात ते आपल्याला पाहणं गरजेचं आहे. मात्र आता कोणती पुस्तकं अभ्यासावी, जास्त चर्चेत असलेली पुस्तकं कुठल्या एखाद्या खेळाडू असेल, त्यानंतर कुठल्या एखादी व्यक्ती, राजकीय व्यक्ती असतील तर त्यांच्या संदर्भात आपण अभ्यासतोच. मात्र काही आपल्या म्हणजे नजरेतून सुटून जातात, हे महत्वाचं नसणार आहे, एवढं हे विचारणार नाही असं जिथं आपल्याला वाटतं आणि तेच परीक्षेत नेमकं विचारलं जातं. हे कदाचित तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी वाचलेलं नसेल. इथे बऱ्याच जण कन्फ्युजिंग होतात हे पुस्तक कोणी लिहिलं असणार आहे. तर इंडियन नेव्ही ऍट 75 रेमिनिसिंग द व्हायेज हे पुस्तक जे आहे तर कमोडर रणजित राय यांनी त्याचं लिखाण केलेलं आहे. इथे फक्त कोण लिहिलेलं आहे पुस्तक हेच ओळखायचं होतं. सो पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर. यानंतर एक महत्वाचा प्रश्न म्हणून मात्र या ठिकाणी वेगळ्या स्वरूपाचा विचारला गेला, तो म्हणजेच नोबेल पारितोषिकाशी रिलेटेड असणारा. आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे कोणत्या क्षेत्रात कोणत्या व्यक्तीने किंवा त्या व्यक्तीबद्दल एखादा 2 पॉईंट किंवा त्यांनी काही शोधकार्य केलं असेल, थोडंच त्यालाच अनुसरून आहे हा. मात्र डिरेक्ट न विचारता पहा कशा प्रकारे प्रश्न केलाय. तर पुढीलपैकी कोणी पुंज क्वांटम म्हणजेच क्वांटम डॉट्स जे आहेत या शब्दाची निर्मिती केलेली आहे. पर्याय क्रमांक 1 एकिमो आणि ओनुशंके मार्क रीड LE ब्रूस एफ्रोस. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 एकिमो आणि ओनुशंको या दोघांनी मिळून रशियाच्या शास्त्रज्ञांनी त्या ठिकाणी या शब्दाची निर्मिती केलेली आहे. त्याची पार्श्वभूमी आधीची आहे, त्यासाठी काम आधीच्या या बाकीच्या शास्त्रज्ञांनी केलेलं दिसतं. मात्र नेमकं उत्पत्ती शब्दाची जर कोणी केली, एकिमो आणि ओनुशंको यांनी केलेली आहे.
त्यापैकीच एकिमो यांना विचारलं का, तर त्याचं कारण आहे 2023 या वर्षी त्यांना नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आलेलं होतं. एकूणच थोडक्यात याची माहिती घेऊया आपण. बघा म्हणजे कशा प्रकारे चर्चेत आल्याच्या नंतर त्याला अनुसरून आणखी एक प्रश्न पुढे तुम्हाला नोबेल पारितोषिकाबद्दल विचारला गेलेला आहे, ते पुढे येईलच, त्याबद्दल माहिती घेऊ आपण त्यावेळेला. तर अब्जांश तंत्रज्ञानाच्या साहाय्याने पदार्थ आकारमानाने लहान लहान करत गेल्यावर काही अब्जांश मीटर मापाच्या आतील पदार्थांच्या गुणधर्मामध्ये आमूलाग्र व वैशिष्ट्यपूर्ण बदल होतात. परंतु हे जेव्हा अर्धसंवाहक आणि विद्युतवर्धक पदार्थांच्या बाबतीत होते तेव्हा त्याला अब्जांश मापाच्या पदार्थांना पुंजकण किंवा क्वांटम डॉट्स असं म्हणतात. क्वांटम डॉट्स नेमके काय हे इथे मेन्शन केलेलं आहे. ज्याची निर्मिती, ज्या शब्दाची निर्मिती जी आहे तर त्या शास्त्रज्ञांनी केलेली होती, दोघांनी, रशियन शास्त्रज्ञ. पुंजकणांचे अस्तित्व प्रथम रशियन शास्त्रज्ञ एकिमो आणि ओनुशंके यांनी सन 1980 मध्ये त्या ठिकाणी पहिल्यांदा प्रथमदर्शनी त्यांनी पाहिलं होतं. काचेमध्ये अर्धसंवाहक पदार्थांमध्ये कण टाकल्यावर त्यांचे प्रकाशकीय गुणधर्म कसे आणि किती बदलतात याचा अभ्यास करीत असताना त्यांना असे आढळून आले की जेव्हा कणांचे आकार अतिसूक्ष्म म्हणजे काही अब्जांश मीटर होतात तेव्हा काचेचे रंग जे आहेत तर ते बदलतात. अशा प्रकारचा निष्कर्ष त्या ठिकाणी त्यांनी काढलेलं होतं. तसेच मगाशी उल्लेख केलेला पॉइंट एकिमो यांच्याविषयीचा, तो म्हणजेच महत्वाचं एकिमो रसायनशास्त्रज्ञ जे आहेत तर 2023 मगाशी उल्लेख केला होता, रसायनशास्त्रज्ञ एकिमो यांना त्या ठिकाणी नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आलं होतं. तर त्यांच्यासोबतच त्या ठिकाणी काम केलेले अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ लुईस ब्रूस आणि फ्रेंच वंशाचे अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ मौंगी बावेंडी यांना यावेळेस 2023चा बघा नोबेल पारितोषिक यावर्षी मिळालेलं आहे. 24 बरेचसा आपण नोट केलेला असणार आहे, मात्र परीक्षेची तारीख आणि त्यानंतर लेटेस्ट जे आहे 2-4 महिन्यातलं हे परीक्षेत विचारलं जात नाही साधारणपणे, आणि त्यामुळे 23च्या चालू घडामोडींचा अभ्यास करत असताना नोबेल पारितोषिकावरती हा प्रश्न विचारला गेला होता आणि त्याचं उत्तर एकिमो हे होतं आणि एकिमोशी रिलेटेड असणारा क्वांटम डॉट्स बद्दलचा हा प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. तर तिघांना डिवायडेड 2023 मध्ये विभागून नोबेल पारितोषिक दिलेलं होतं. यानंतर 8वा प्रश्न पाहू. आफ्रिकन युनियनचे गीत अँथम ते कोणते आहे? पर्याय क्रमांक 1 गॉड ब्लेस आफ्रिका, ब्लेस बी द लँड ऑफ आफ्रिका. तिसरा आहे लेट अस ऑल युनाइट अँड सेलिब्रेट टुगेदर आणि वर्ड टू जॉय. तर या प्रश्नाचं करेक्ट आन्सर नुकतंच आफ्रिकन युनियनचं त्या ठिकाणी 21 कंट्रीज त्या ठिकाणी आफ्रिकन युनियनचे सदस्य बनले होते. त्या अनुषंगाने त्यावरती वेगळ्या स्वरूपात प्रश्न येईल असं वाटलं, मात्र इथे अँथम विचारला गेलं थोडंसं आणखीन, मग त्यामुळेच यावेळेस म्हणतो आपण चालू घडामोडी हे आहे, सरळ सरळ न विचारता काही प्रश्न किंवा आपल्याला जे अपेक्षित असणारे टॉपिक त्याला सोडून बाकीच्यावरती थोडंसं लक्ष वेधून प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. तर लेट अस ऑल युनायटेड अँड सेलिब्रेट टुगेदर अशा स्वरूपाचं अँथम या आफ्रिकन युनियनचं आपल्याला दिसून येतं. तर आफ्रिकन युनियनचे राष्ट्रगीत आहे. इथिओपिय कवी त्सॅगो गाब्रेमेदिन यांनी या कवितेची रचना केलेली आहे. 1986 मध्ये ऑर्गनायझेशन ऑफ आफ्रिकन युनिटी या संघटनेने हे गाणे आपले राष्ट्रगीत म्हणून त्या ठिकाणी स्वीकारलेलं आहे. आफ्रिकेचा संघर्ष म्हणजे त्याचं त्या गाण्यात म्हणजे अँथेम मध्ये काय सांगितलेलं आहे इतिहास, तर थोडक्यात आफ्रिकेचा संघर्ष, स्वातंत्र्य, मुक्ती, श्रम, एकता, न्याय आणि आशा याचा इतिहास त्या ठिकाणी त्या अँथेम मध्ये म्हणजे त्या ठिकाणी सांगितलेला आहे. एकूणच पाहायला मिळतो त्यातील शब्द त्या प्रकारचे तिथे घेतलेले आहेत. यानंतर नेक्स्ट वन 9वा प्रश्न आपण पाहू. 15 प्रश्नापैकी 9वा प्रश्न चालू घडामोडी या विषयाचा. मालदीव विषयी खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? आता इथे योग्य ओळखायचं विधानात्मक स्वरूपात प्रश्न अ ब क ड पुन्हा एकदा 4 विधानं. तर पाहूया विधान आणि लगेच आन्सर जाणून घेऊ. मालदीव मधील लोकसंख्या बहुतांशी मालदीव वंश गटाची आहेत. तर यस बरोबर. इस्लाम हा राज्याचा अधिकृत धर्म आहे का मालदीवचा? तर हे देखील विधान बरोबर. पाहूया तिसरं विधान. अधिकृत भाषा अरेबिक आहे का? तर इथे मात्र नाही, हे इथं विधान चुकीचं आहे. लगेच मी करेक्शन करतो. दिवे ही अधिकृत भाषा आहे. क विधान मात्र इथं चुकीचं आहे, अरेबिक नाहीये. आणि त्यानंतर ड राष्ट्रपती हे राज्य आणि शासन प्रमुख असतात का? तर यस चौथं विधान बरोबर आहे. अ ब आणि ड हे विधान बरोबर असल्या कारणाने या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे. ओके, नेक्स्ट पाहू. पुढील कोणती किंवा कोणत्या साहित्यकृती जॉन फॉसे यांच्या आहेत? आता इथे एक महत्वाचं आहे, पुन्हा एकदा नोबेल पारितोषिकावरती विचारलं गेलेलं आहे 2023 साठी. नॉर्जियन लेखक, प्रसिद्ध लेखक आहेत ज्यांनी जवळपास 60-70 पेक्षा जास्त पुस्तकेची निर्मिती केलेली आहे. अनेक पुस्तकांचं लिखाण त्यांनी केलेलं आहे जॉन फॉस यांनी, आणि त्यांना नॉर्वेजियन लेखकांना 2023चा साहित्य क्षेत्रातील महत्वपूर्ण योगदानाबद्दल नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आलं. त्यांच्यावरती प्रश्न कशा प्रकारे विचारला पहा. इथे त्यांचे काही साहित्य आहेत आणि त्यावरती हा प्रश्न विचारला गेलेला आहे. मात्र इथे आपल्याला एक प्रश्न पडेल की मग काय सर्व साहित्य त्यांच्या अभ्यासाचे आपण
मग तिथपर्यंत अभ्यास कसा काय करायचा हा एक प्रश्न असतोच आपल्याला. तर इथे थोडंसं म्हणजे आपल्याला बऱ्याचदा काय होतं, अशा वेळेचे प्रश्न येतात ज्यावेळेस माहिती नसतं की याचं उत्तर तर काय, किंवा हे साहित्य काय सगळीच आपण काही पाहिलेलं नसतं, एखाद दोन आपल्या डोक्यात असतं म्हणजे ओझर तर आपण ते पाहिलेलं असतं. मात्र ज्यावेळेस अशा प्रकारचा प्रश्न येतो, एकतर लिव्ह इट करणं एक आपल्याला ऑप्शन असणार आहे, अदरवाईज दुसरा पर्याय एक लॉजिक लावून उत्तर सोडवायचं म्हणलं शक्यतो अशा प्रश्न ज्यावेळेस असतात आणि त्यामध्ये बऱ्याचदा विचारलं जातं की हे अशा गोष्टी आपण लक्षात ठेवू शकत नाही, त्या ठिकाणी एकतर प्रश्नांमध्ये जर कोणत्या आहेत असं सरळ विचारलं आहे म्हणजे करेक्ट ओळखायचं आपल्याला, चुकीचं अयोग्य असेल त्या ठिकाणी देखील दोन्ही मध्ये आपल्याला तुम्हाला मी सांगेन की इथे जवळपास सर्वच्या सर्व जे पर्याय दिलेले असतात विधानात्मक स्वरूपात जर असेल असं तर ते बरोबर असतात. त्या कारणानेच बोट हाऊस हे देखील इथे बरोबर आहे. मेलानकोली हे देखील त्यांनी लिहिलेलं होतं आणि रीड्स स्पाई हे होतं रेड ब्लॅक, तर त्याचे पर्याय उत्तर म्हणजे तिन्ही त्यांचं लिखाण त्यांनी केलेलं होतं. अ ब क हे बरोबर असल्यामुळे पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे. ओके, तर जॉन फॉस्ट नॉर्वेजियन लेखक, नोबेल साहित्यातील पुरस्कार त्यांना मागच्या वर्षी म्हणजे 2023 मध्ये 23 मध्ये हा पुरस्कार देण्यात आलेला होता. यानंतर 11वा प्रश्न, भारतातील 3D 3D आहे 3D नकाशे तयार करण्यासाठी सर्वे ऑफ इंडियाने कोणत्या कंपनी सोबत करार केला आहे? नेक्सॉन, इन्फोसिस, जेनेसिस इंटरनॅशनल, फ्रीडम जीपीएस. तर पर्याय क्रमांक 3 जेनेसिस इंटरनॅशनल सोबत हा 3D नकाशे तयार करण्यासाठी सर्वे ऑफ इंडिया SOI ने त्या ठिकाणी करार केलेला होता. थोडक्यात याबद्दलची माहिती जाणून घेऊ. ऐतिहासिक सहकार्याने राष्ट्रीय मॅपिंग एजन्सी सर्वे ऑफ इंडिया SOI सर्वे ऑफ इंडिया आणि जेनेसिस इंटरनॅशनल या अग्रगण्य भारतीय मॅपिंग कंपनीने 23 नोव्हेंबर 2023, पुन्हा एकदा लक्षात घ्या नोव्हेंबर, आणखी एक तुम्हाला प्रश्न दिसतोय नोव्हेंबर महिन्यातल्या आणि 2023 या वर्षातला भारतात त्रिमितीय 3D डिजिटल ट्विन मॅपिंग कार्यक्रमासाठी धोरणात्मक करार केलेला होता. ओके, कधी आहे लक्षात घ्या. त्यामुळे आपल्याला अभ्यास करत असताना तर काय कुठले टॉपिक अभ्यासत असताना म्हणजे हायलाइटेड टॉपिक तर आहेतच आहे, ते तर कव्हर करणं भाग आहेच, मात्र त्याला सोबतच बाकीच्या एक देऊन ते अभ्यासणं गरजेचं आहे त्या वर्षातला चालू घडामोडीचा अभ्यास करीत असताना. ओके, तर सर्वे ऑफ इंडिया आणि जेनेसिस इंटरनॅशनल या दोघांनी मिळून हा करार केलेला आहे. जेनेसिसचे अखिल भारतीय अत्यंत अचूक नेव्हिगेशनल नकाशे, सेन्सरचे जेनेसिस नक्षत्र, SOI चे अलीकडेच लॉन्च केलेले कंटिन्युअसली ऑपरेटिंग रेफरन्स स्टेशन CORS नेटवर्क यांचा लाभ घेऊन प्रमुख शहरे यांचे डिजिटल जुळे तयार करण्यासाठी हे धोरणात्मक भागीदारीचं नेमकं उद्दिष्ट आहे. यस, यानंतर नेक्स्ट वन. आता पहा, बऱ्याचशा क्रीडागडामुळे अभ्यासून झालेल्या आहेत, आपण आपल्या सेशनच्या माध्यमातून सांगितलं होतं आणि त्या ठिकाणी होताही त्या प्रकारच्या पॅरिस ऑलिम्पिक असेल, मागच्या ऑलिम्पिक स्पर्धा असतील त्या आधीच्या, किंवा तसेच भारताने T20 वर्ल्ड कप जिंकलं होतं, IPL स्पर्धा संपन्न होऊन गेली होती, फुटबॉल तर इव्हन महत्वाच्या स्पर्धा झालेल्या होत्या, त्यानंतर ग्रँड स्लॅम स्पर्धा असतील, बऱ्याचशा स्पर्धा ज्यात काही भारतीय खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली होती इतरही ऍथलेटिक्स स्पर्धेमध्ये, तिथेही मात्र ते सगळं बाजूला सारून इथे प्रश्न विचारला गेलेला एक वेगळ्या स्वरूपाचा. क्रीडा घडामोडीमध्ये क्रिकेट विषयी आधारित काही प्रश्न, एक प्रश्न आपल्या क्रीडा घडामोडीवर फक्त विचारला दिसून येतो आणि त्यापैकीच काही क्रीडांगणे दिलेली आहेत आणि ठिकाणाची नावे त्या ठिकाणी आपल्याला ओळखायची आहेत. तर पुढीलपैकी कोणत्या जोड्यांमध्ये शहरांची नावे आणि तेथील क्रिकेट क्रीडांगणाची नावे आहेत ती जोडलेली आहेत, तर ती आपल्याला ओळखायची आहेत. ओके, कोणती ती आहेत? तर ग्रीन पार्क स्टेडियम कानपूर, इथं स्पेस आहे. ओके, कानपूर. होळकर स्टेडियम इंदोर, MA चिदंबरम स्टेडियम चेन्नई, त्यानंतर MA चिन्नास्वामी स्टेडियम बेंगलोर. ओके, तर आपण जर क्रिकेट बद्दल थोडंसं जाणून असाल, भारतात काही प्रामुख्याने महत्वाचे स्टेडियम आहेत आणि IPL मुळे बऱ्याच जणांना आता स्टेडियम देखील माहिती झाले आहेत. चिन्नास्वामी स्टेडियम म्हणलं की बेंगलुरू हे लक्षात येतं आपल्या थोडंसं, तर त्यामुळे इथे काही फक्त कन्फ्युजन कोणाला झाला असेल तर कानपूर बद्दल ग्रीन पार्क स्टेडियम हे आपल्याला बऱ्याच जण कोलकाता वाटू शकतं, मात्र नाही, कानपूरलाच आहे. सो जे दिलेलं आहे इथे कानपूर बद्दल ग्रीन पार्क स्टेडियम हे बरोबरच आहे. होळकर स्टेडियम नावावरून लक्षात आलं असेल इंदोरला असणार आहे, ते देखील बरोबर. ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी हे आन्सर काढण्याचं मी सांगतोय, माहिती असेल तर बेटरच. आणि त्यानंतर MA चिदंबरम स्टेडियम चेन्नईला आहे. ओके, आणि लास्ट वन M चिन्नास्वामी स्टेडियम बेंगलोरला आहे. सो अ ब क ड चारही या ठिकाणी योग्यच आहेत, जोड्या दिलेल्या आहेत, तर त्यामुळे पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट वन, इथे एक्सप्लेनेशनची आवश्यकता नाहीच, म्हणजे ज्या सरळ सरळ जोड्या दिल्या त्यांनी मैदानाची नावे दिली होती. नंतर 13वा प्रश्न, पुन्हा एकदा वर्षाच्या सुरुवातीला 2024च्या जानेवारी महिन्यामध्ये एक शास्त्रीय संगीतकार जे होते, प्रसिद्ध शास्त्रीय संगीतकार असणारे, यांच्याविषयीचा प्रश्न अपेक्षित होता आणि तो विचारला गेलाच होता. आपल्या नोट्समध्ये तुम्हाला दिसून येईल हा प्रश्न. उस्ताद रशीद खान यांच्याविषयीची माहिती घेत असताना त्यांचं नेमकं घराणं या ठिकाणी विचारलेलं आहे, उस्ताद रशीद खान. तर
मेवाती, किराणा, रामपूर सहसवान आणि लखनौ असे पर्याय होते आणि रामपूर सहसवान या घराण्याशी ते रिलेटेड होते आणि पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे. थोडक्यात त्यांच्याविषयी माहिती घेऊ. रशीद खान जे आहेत तर ते रामपूर सहसवान या घराण्याचे होते. ते हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे मातब्बर गायक होते. त्यांचा जन्म 1 जुलै 1968 रोजी उत्तर प्रदेशच्या बदायूं जिल्ह्यामध्ये तो झालेला होता. आणि इथे ह्या महत्वाचं आहे, निधन जे आहे तर व्यक्तिविशेष मध्ये आता 23 घडामोडी पाहत असताना 24 मधलं अगदी सुरुवातीचं जानेवारी महिन्यातलं विचारलं गेलं होतं. तेच 9 जानेवारी 2024 मध्ये त्यांचं निधन झालेलं होतं. पहा, व्यक्तिविशेष मध्ये निधन, निवड आणि निधन हे असतं, त्यापैकी 2 प्रश्न या ठिकाणी आपल्याला निधन या टॉपिकवरती दिसून येतात. तर 24 मध्ये सुरुवातीलाच कोलकाता या ठिकाणी त्यांचं निधन झालेलं आहे. रामपूर सहसवान घराण्याचे संस्थापक इनायत हुसेन खान यांचे ते पंतू होते. त्यांना संगीत आणि त्यांना संगीत शिक्षण जे आहे त्यांच्या चाचा आणि नाना यांनी त्यांना दिलेलं होतं. प्रोटेस्ट कर्करोग हे इथे मेन्शन केलेलं आहे. कदाचित हेही विधानात्मक प्रश्नामध्ये अपेक्षित असतं, मात्र तिथे डायरेक्ट घराणं विचारलं गेलं होतं. तर प्रोटेस्ट कर्करोग हा त्यांना झालेला होता. बऱ्याचदा जे कोणी प्रसिद्ध व्यक्ती असतात त्यांचं निधन जर झालेलं असेल, कुठल्याही क्षेत्रामध्ये महत्वपूर्ण योगदान देणारे, उद्योग असेल, संगीत असेल, कला असेल, राजकीय असतील, या क्षेत्रात बहुमूल्य योगदान देणाऱ्या व्यक्तींच्या बद्दलची माहिती घेत असताना सर्व बाजूंनी विचार करून आपल्याला ते लक्षात ठेवावं लागणार आहे. त्यामुळे बाकी पुढे तुम्हाला पाहायला मिळेल कोणाचा कोणत्या आजाराने निधन झालेलं आहे त्यावरती प्रश्न अपेक्षित आहेच पुढे चालून देखील. तर प्रोस्टेस्ट कर्करोग हो त्यांना होता आणि एकूणच त्यांनी त्यांच्या एकूणच कार्यात म्हणजे प्रसिद्ध शास्त्रीय संगीतकार होते आणि त्यांना काही महत्वाच्या पुरस्काराने सन्मानित केलं होतं. त्यापैकी संगीत क्षेत्रातील सर्वात महत्वाचा असलेला संगीत नाटक अकादमी अवॉर्ड 2006 मध्ये त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. 2006 मध्ये पद्मश्री या पुरस्काराने देखील त्यांना सन्मानित केलं गेलं आणि पद्मभूषण या पुरस्काराने 2022 मध्ये त्यांना महत्वाचा पुरस्कार जो आहे त्या पुरस्काराने त्यांना सन्मानित केलं गेलं आणि 24 मध्ये जानेवारी त्यांचं निधन झालं होतं आणि त्या कारणास्तव त्यांच्याबद्दलचा हा प्रश्न या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. यानंतर सेकंड लास्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणत्या राज्याने दारिद्र्य निर्मूलनासाठी अरुणोदय 2.0 ही योजना सुरू केलेली आहे? हा एक प्रश्न असणारच आहे, लक्षात घ्या. म्हणजे राष्ट्रीय घडामोडीमध्ये काही अभियान योजना असतील आणि एखाद्या राज्याने ती सुरुवात केलेली असेल त्याची, तर त्याबद्दलचे प्रश्न परीक्षेत आवर्जून विचारले जातात. त्या अनुषंगाने याबद्दलचा हा प्रश्न आपल्या एका राज्याने सुरू केलं होतं. अरुणोदय 2.0 ही योजना जी आहे तर ती आसाम या राज्याने. ओके, पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे. थोडक्यात एक्सप्लेनेशन जाणून घेऊ. तर अरुणोदय किंवा अरुणोदय काही आपण म्हणू शकतो दोन्हीपैकी. अरुणोदय हे योजना जी आहे तर आसाम सरकारचं एक नवीन योजना आहे जी 2 ऑक्टोबर 2020 रोजी सुरू करण्यात आली होती. 2 ऑक्टोबर 2020 ला पहिल्यांदा त्याची सुरुवात दिसून येते. अरुणोदय अंतर्गत राज्यातील 24 लाखाहून अधिक गरीब कुटुंबांसाठी आर्थिक लाभांची कल्पना त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. सुरुवातीला या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी महिलांना 830 रुपयांची घोषणा देखील दरमहा करण्यात आलेली होती, 830. ओके, त्यात वाढ करण्यात आली, वाढवून पुढे 1000 रुपये त्या ठिकाणी देण्यात येऊ लागले होते. लाभार्थी महिलांना त्या ठिकाणी या योजनेच्या माध्यमातून 1000 रुपयांची रक्कम त्या ठिकाणी देण्यात येऊ लागली होती. ठीक आहे, हे आपल्याला माहिती यात ऍड करायची. अरुणोदय आसामने 2 ऑक्टोबर 2020 मध्ये सर्वप्रथम त्याची सुरुवात केलेली होती. कुटुंबाची प्राथमिक काळजी घेणाऱ्या महिलांना या म्हणजे योजनेचे लाभार्थी म्हणून त्या ठिकाणी ठेवलं जातं. ओके, यस. नेक्स्ट वन आणि शेवटचा 15वा चालू घडामोडी या विषयाचा प्रश्न, सूर्यकिरण या हवाई कसरती करणाऱ्या गटाचे बोधवाक्य काय आहे? प्रथमदर्शनी पाहताना आपल्याला इथे दिसतं हवाई आहे, त्यामुळे हवाई दलाचं ब्रीदवाक्य असू शकतं कदाचित असं वाटतं. आणि लगेच आपल्याला थोडंसं माहिती असतं, वाचलेलं असतं, नभ स्पर्शम दीप्तम, हे आपण थोडंसं त्या ठिकाणी विचार करू शकतो. मात्र नाही, इथे सूर्यकिरण हवाई कसरती आहेत, थोडं सेपरेटली विचारलं गेलेलं आहे. आणि सदैव सर्वोत्तम हे करेक्ट आन्सर आहे, सर्वांनी नोट करायचं आहे. ओके, नभ स्पर्श दीप्तम हे नसून सदैव सर्वोत्तम या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे. तर सूर्यकिरण हे भारतीय वायुसेनेचे एरोबॅटिक्स प्रात्यक्षिक पथक आहे. या सूर्यकिरण एरोबॅटिक्स टीमची स्थापना 1996 मध्ये झाली होती आणि ती भारतीय वायुसेनेच्या 52 क्रमांकाच्या स्क्वाड्रनचा एक भाग देखील आहे. ही टीम कर्नाटकातील बिदर एअरफोर्स स्टेशनवरती आहे आणि त्याने अनेक प्रात्यक्षिके देखील केलेली आहेत. त्याला अनुसरून हा प्रश्न वेगळ्या प्रकारे विचारला गेला होता आणि त्याचा पर्याय क्रमांक यस किती आहे? उत्तर 1 सदैव सर्वोत्तम हे करेक्ट आन्सर आहे. ओके, यस. चला, तर अशा प्रकारे आपण काही उत्तर या ठिकाणी म्हणजे संभाव्य उत्तर ज्याला म्हणू जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि लगेच आपल्याला आन्सर की देखील पाहायला मिळेल आयोगाच्या वतीने. त्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित सर्वांनी आन्सर चेक करायचा आहे आणि मग नंतरची दिशा काय असणार आहे ते आपल्याला ठरवायची आहे. तर मुख्य परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी यात अधिकचे गुण आल्याच्या नंतर आयोगाचे आन्सर की आले, कट ऑफ बद्दल थोडंसं आपण चर्चा करूच. त्यानंतर
मुख्य परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक विशेष सेशन देखील आपण त्या ठिकाणी ठेवणार आहोतच। त्या विषयाची तयारी कशा प्रकारे करायची, तसेच येणाऱ्या काळामध्ये किती म्हणजे कशा प्रकारे कुठल्या विषयाला वेळ देणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने आपल्याला अभ्यास काय करायचा आहे, एक रणनीती आपण ज्याला म्हणू, त्यावरती एक सेशन आपण नक्कीच घेणार आहोत। तसेच यानंतर जे कोणी पहिला अटेम्प्ट असेल, नवीन विद्यार्थी पुढील परीक्षेची तयारी करणार असतील, काही जणांना पेपर टफ गेला असेल किंवा पुढच्या वर्षीची तयारी करू इच्छित असाल तर त्यांच्यासाठी यानंतर कशा प्रकारे अभ्यास करायचा आहे त्याबद्दलचेही सेशन आपले पुढे असणारच आहेत। तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच या ठिकाणी विचारत चला, जेणेकरून आपल्याला अधिकच्या म्हणजे जे काही प्रश्नांचा सराव असेल, माहिती असेल ते आपल्या द ऑफिसर युअर पर्सनल मेंटरच्या वतीने तुमच्यापर्यंत देता येईल आणि तुम्हाला परीक्षेमध्ये ते अधिकाधिक उपयुक्त ठरावेत, हाच त्यामागचा उद्देश असणार आहे। सो मित्रांनो, आजच्या भागात इथेच थांबू। या प्रश्नोत्तरासहित आयोगाने विचारलेल्या 15 प्रश्न चालू घडामोडी या विषयाच्या प्रश्नोत्तरासहित आपण याच ठिकाणी थांबणार आहोत। भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये लवकरच। धन्यवाद। द ऑफिसर युअर पर्सनल मेंटर चॅनलच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा। थँक्यू।